रात्रीचा 7-12. दौल्या निवांत आहेस घरी कसं काय? डॉक्टर मला काही काम नसलं ना की मी घरीच असतो, ते तुला माहित पाहिजे. पण तू घरी कसं काय रे? खूप कंटाळा आला होता रे काही दिवस ते डे नाईट करून, म्हणून म्हटलं 4 दिवस मस्तपैकी सुट्टी घेऊ. पाहिजे बाबा, सुट्टी पाहिजे. गाडीचं कसं असतं माहिती आहे ना, जेवढं रनिंग होईल तसं वेळच्या वेळी सर्व्हिसिंग झालं पाहिजे. तसं माणसाचं बी आहे, सुट्टी मिळाली पाहिजे वेळच्या वेळी. दौल्या गाडीवर आठवलं मला, तुझी गाडी लागणार होती. आज जरा मार्केटला जाऊन यायचं होतं, काही वस्तू आणायच्यात. ते रोज अरे हॉस्पिटल ते घर एवढंच करतोय ना, त्यामुळे वेळच नाही मिळत आहे. अरे तो गरिबांचा शाहरुख खान घेऊन गेला ना गाडी. कुठं ऑडिशनला जायचं होतं, त्याला उशीर होत होता म्हणून घेऊन गेला. येतो म्हणला दुपारपर्यंत, अजून आला नाही. क्यों? दिल वालों के दिल ने दिल से दिल तो दिल 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 दिले. भावंदो असला शॉट दिलाय आज, अख्खा शॉट 1 टेक. तिथली हिरोईन काय म्हणली माहिती मला? काय? आधी तू मुंबईला का नाही येत आधी? तू जर मुंबईला आलास तर खूप मोठा स्टार होशील असं म्हणली मला. मग जा की मुंबईला, तुला कोणी अडवले आहे का नाही? तोल्या परिस्थिती आद्या एवढीच जर त्या हिरोईनला तुझी ऍक्टिंग आवडली ना, मग तिला म्हणायचं ना ठेवून घे तिच्याच घरी. ती स्वतः कामासाठी पुण्यात मुंबईला जाते अपडाऊन करत. अरे वा, चांगल्या लोकांकडून सल्ले घेतोयस की. घे घे सल्ले घे, भविष्यात खूप मोठा होशील. बरं द्या, डॉक्टरला कुठेतरी बाहेर जायचे सामान आणायला, त्याला गाडीत चावी दे. गाडी? व्हॉट गाडी? तुला सांगेन की कुठली गाडी. कानाखाली गाडीच्या टायरची निशाण गाडीन तुझ्या. गप त्याला चावी दे. शिट, ओ माय गॉड, दौल्या सिद्ध्या मॅटर झालाय. आलं. गाडी सेटवर राहिली वाटतं. अरे डोक्यानं पांगळा कर तू. तुला उशीर होत होता म्हणून गाडी दिली ना मी. तिथंच ठेवून आला शूटिंगला. मॅनदोड ओढायचं इथनं ना, म्हणून इथनं पुढे तुला गाडीच देणार नाही. ए, जेवढी माझी चूक आहे ना तेवढी तुझी पण चूक आहे. तू मला गाडी देत नाही म्हणून मी विसरलो आज. सिद्ध्या ह्याला समजून सांगत, नाहीतर इथंच कानपाडी आले मी. एक तर ह्याला गाडी द्या ती द्या, आणि वर ह्याचं ऐकून पण घ्यायचं. इथनं पुढे तुला गाडी देणार नाही. गाडी चावी दे, दे लवकर. देतो की. चावी गाडीला राहिली वाटतं. अरे काय थांब तुझे. मला फक्त इथंच इज्जत आहे, तुम्ही इथं माझी ती घालवू नका. हा माझा सेट आहे, हे डिरेक्टर सर बसलेले असतात आणि हा आमचा गाडी कुठे दाखव मला. 1 सेकंड. इथंच लावली होती फिक्स. आहे का तिथे गाडी आता? आद्या तू डोकं शांत ठेव आणि नीट आठव गाडी नेमकी कुठे लावलेलीस. आय फिक्स सांगतो, इथंच लावली होती. अरे डॉक्टर, ह्या डोक्याच्या पांगळ्या नाही ना गाडीला चावी ठेवली होती. मग गाडी हिथं असू दे नाही तर तिथं चोरीला जाणारच की. अरे गाडी चोरीला जाणार याच्यावर काय अडकून बसलास रे तू? हा, हे दुसरं काही होऊ शकत नाही का गाडी सोबत? बघ, मला कारण तुझी ऐकायची नाहीत काय. मला माझी गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे बाबा, मी किडनी विकतो हवं तर, पण तुला तुझी नवीन गाडी घेऊन देतो म्हणजे देतो. मला तीच गाडी पाहिजे. आबांकडनं रडून रडून घेतली होती मी. एवढ्या महागड्या गाड्या घ्यायच्या का बरं रे? तिकडे आबा शेतामध्ये रक्ताचं पाणी करताय, राबताय नुसतं दिवस रात्र, आणि ते पोरगा निर्लज्जासारखे पैसे उडवतोय, गाडी घेतो नवीन नवीन. डॉक्टर, या आद्याला समजून सांग, नाहीतर याचा नरडावळी नाही. मला तीच गाडी पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता पाहिजे.
शोधून आण. बस करा, आता काय पर्याय नाही. चला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करू. त्याच्या आधी इथं CCTV तरी आहेत का बघू. ओपन पार्किंग CCTV नसता इथे. आबांचा फोन आलाय आता यांना काय सांगू. हा बा. हा हॅलो हॅलो आबा. हा बोला की. का रे एवढा हळूहळू का काढतोयस? नाही ते जरा बाहेर आलतो ना, जरा कटाळलेलो त्यामुळे असा आवाज येतो. ते असू दे, संपाच्या पोराला तुझी गाडी पाहिजे, त्याला गाडी दे. अहो नाही 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 आबा, अहो मला लागते गाडी, मी नाही देणार. एक दिवस रिक्षाने फिरण्यासारखा झिजणार नाहीस. ती पोर गाईल त्याला गाडी दे, कळलं का? अहो आबा एवढंच व्हायचं बाकी राहिलेलं. आता आबांना पण गाडी पाहिजे. आता आबांना कळलं ना गाडी चोरीला गेली तर आबा मला फासावरच देतात. थांब, त्याच्या आधी ह्याला फासावर देतो. हे डॉक्टर चल पोलीस स्टेशनला जाऊ, बघू वाट वरच बरं. चल कधी सापडती गाडी. येऊ नको माझ्या मागं, लय मार खाशील तू. ठीक आहे. मस्त कॉफी आणू सगळ्यांसाठी. काय रे दौल्या, तोंड का पाडलंस? रिया परत सोडून गेली. जोगे डोक्यात जाऊ नको माझ्या, आधीच डोकं फिरलंय माझं. सॉरी. काय झालंय काय पण? हे आद्यानं गाडी हरवली त्याची. काय गाडी हरवली? काय, कधी, कुठे, कसं? हा मुद्दामून नाही केलं मी, चुकून राहिली आणि त्याला चावी पण राहिली. वा, एवढी मोठी गाडी किल्ली सकट सोडून आलास तू? मूर्ख आहे साध्या. किमान 2-2.5 लाखाची गाडी आहे ती, आणि चुकून अशी कशी काय राहिली रे किल्ली गाडीला? अशी कशी कशी म्हणजे काय? मला काय मजा येत होती का? अरे वा, ही चावी किती छान दिसते ना गाडीला, अशीच राहू देऊ. पोलीस कंप्लेंट केली आहे, सापडेल लवकर. त्यांच्या कुठं नादाला लागलाय. पोलीस आणि चोरी एका टोळीतले असतात. हे बाबा, आधीच माझं डोकं गरम झालंय, त्यात मध्ये मध्ये पडकू नको. चल निघ. राहिलं खरं बोललेलं पटतंय माणसासने, आम्हीच नालायक. गपरे अलेक्झांडर, जा काम कर तुझं. गावली की सांगा. हा चला. दौल्या, अरे फक्त तक्रार केली आहे म्हणून त्यांच्या भरोशावर राहणं चालणार आहे का? हा, अशा हरवलेल्या किती गोष्टी मिळतात रे परत. ते काही नाही, चल आपण जाऊया, शोधूया. मिळेल गाडी. या बधिराने ना दुसरीकडे लावली असेल. खरंच किल्ली विसरलायस का गाडीला? हा, खिशात बघ एकदा. 6च्या 6 खिशे, 8 खिशांमध्ये 100 वेळा चेक केलं योगिता. आता नाहीये माझ्याकडे चावी. आणि त्यात भरीस भर म्हणून आबांचा फोन आलेला. गावातल्या मुलाला कुठल्या तरी इव्हेंटसाठी गाडी लागणार आहे म्हणे परवा सकाळी, आणि उद्या संध्याकाळी तो गाडी न्यायला पण येतोय. दौल्या, वाट लागली हो ना?
त्या जोड्यानं मारे ना तुला मी आता. अद्या एवढं होऊन सुद्धा तुझ्यात सिरियसनेस आला नाहीये ना? एवढं काय योगिता, गाडीच तर गेलीये ना. मला मोठी फिल्म मिळू दे, भावाला 2 गाड्या घेतो बघ. पुढचे अनेक वर्ष तरी त्याला गाडी मिळत नसते. आद्या, आधी त्याचा मूड खराब आहे, अजून नको खराब करूस. त्यानं सहज जरी हात फिरवला ना तर आत्तापर्यंत ही सगळी ऍक्टिंग विसरशील. म्हणून सांगतेय, आपल्या हातून जर काही झालं असेल ना आणि त्याच्याकरता मदत करता येत नसेल तर गप्प बसावं. असो, कॉफी घ्या सगळ्यांनी. हा दौल्या, कॉफी घे ना. असं नको ना तोंड पाडून बसू प्लीज. अरे झालं ते झालं, आपण काढूया ना काहीतरी मार्ग. गुड इव्हनिंग. ही कॉफी गेली आहे? मला पण प्लीज. घे. तसंही तो घेत नाहीये. थँक्यू. काय झालंय याला? शांत का झालाय? छायाचा हातचा चहा नाही मिळाला म्हणून शांत झालाय का? हा, छायाचा चहा मिस करतोय. हो. ओ, तेच म्हंटलो, आपला बैल असा शांत का बसलाय? तिथे मग बुलेट हरवली, तू आता डिवचू नकोस त्याला प्लीज. कळलं ना? शांत बस. या बैलामुळे का बस. काच बोलले अरे का. जाऊ दे आता. दौलत, दौलत, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. सॉरी. कॉफी. दौल्या, गाडी नाही म्हणून तू काय खाणं पिणं सोडणार आहेस का पूर्ण? जोर गाडी नाही मिळत तोवर घास नाही जाणार घासाखाली. हे आद्या, त्या माने साहेबांना फोन लाव ना. नंबर घेतला होतास ना काल? हा, घेतला होता सध्या, लावतो की आत्ता. पण ते सकाळी सकाळी फोन लावणं थोडं बरं नाही वाटत ना, मग म्हणून थोडा लावायत की. हे एवढा विचार गाडीला चावी ठेवताना केला असतास ना तरी ही वेळ नसते आली. लावतो फोन. लगेच ज्ञान नको दिवस. लाव. हॅलो, माने सर बोलतात ना? हा बोलतोय. सर, मी काल तुमच्या चौकीत आलो होतो. मग अहो सर, आदित्य. मग अहो ऍक्टर आदित्य दिल्ल्या. ए फोन ठेव रे तू. उठसूट आज कोण बी रील बनवलं स्टार समजायला का स्वतःला? फोन ठेव. हॅलो माने साहेब. हां, ते काल बुलेट हरवलेली म्हणून आलो होतो चौकीत. मग काय झालं, गाडीचं काही कळलं का? नाही. कधी कळेल म्हणजे? कधीपर्यंत पाहिजे तुला? लवकरात लवकर बघा ना सर. ठीक आहे बघ. फोन ठेव. तरी कधीपर्यंत होईल काय सांगू शकाल? फोन ठेव बे. बरं, थँक्यू. काय झालं सिद्धे? काय म्हणलं? प्रयत्न करतो, मिळेल म्हणतात.
तू एक काम कर, त्याला परत फोन लाव. त्यांना असल्या लोकांना आहे का नाही वरनं फोन केल्याशिवाय यांच्या कानात गोष्टी शिरत नाही. लाव फोन त्याला. जाऊल्या, तू शांत हो, होईल काहीतरी, बघतो म्हटलं ते. त्यांना सांग, यांना सांगते आता काहीतरी होईल त्याचं. परत आला तर उचल. आणि काय सांगू, गाडी चोरीला गेली म्हणून. दवल्या, त्या मुलानं तुझी बुलेट बघितली? नाही, जास्त इकडेच, पण नाही बघितली बुलेट. मग त्या मुलाला बुलेट मिळाल्याशी मतलब आहे ना? मी एक काम करतो, नंतर जाऊन आमच्या सरांची बुलेट घेऊन येतो आणि ती त्याला देऊन टाकू. त्याला पण काय झालं तर? अरे सगळेच याच्यासारखे मूर्ख नसतात. उचल. हा बा. अरे दिली का नाही गाडी? अरे हे काय देतोय? एवढा उशीर? हा हे धुवायला लावली ना गाडी, धुवून देतो ना जरा चकाचक. हा हा हा, चांगली धू. होय होय होय. उगा त्याचा घोटाळा नको. हा महत्वाचं काम आहे तिचं. चालतंय चालतंय. हा, ठेवू का? हा हा. दवल्या, चिल चिल करू आपण काहीतरी. आणि सॉरी माझ्याकडनं, बट आय डू समथिंग. आता अजून काय व्हायचं राहिलंय का? हा हॅलो, बोलतोय. तुम्हाला कसं काय माहिती? म्हणलं नाही, आपल्याला इथे फुल इज्जत आहे. काय हवं ते नाही ते सगळं हातात मिळतं आपल्याला. गप, कधी येणार सांगतो. येतोय म्हटला ना. तुम्ही धीर तो तरी पडताय. खराब बोलत होता का? आदित्य सर, सर ही येतो ओजे, सर. माफ करा सर, माफ करा, माफ करा. दिस इज नॉट ॲट ऑल ओके. हा काय निर्लज्जपणा आहे. तू मला मागितल्यास मी दिलीस ती गाडी. अहो काय काय सांगू सर, काल खूप गोंधळ झाला. डिरेक्टरांना पाहिजे होती स्पोर्ट बाईक आणि लास्ट मोमेंट त्यांनी चेंज सांगितलं, म्हणे मला बुलेटच पाहिजे. गणेश सरांच्या चालीत धावपळ झालं, तर त्यांनी ही गाडी बघितली, इथं लावली होती आणि चावी तशीच गाडीला. म्हणलं मग त्यांनी मला विचारली ही गाडी कोणाची? म्हणलं आदित्य सरांची गाडी आहे, आपलेच आहे, काय बोलणार नाही. तुम्हाला फोन पण केले मी किती, तो फोनच लागायला तयार नाही. आणि आज सकाळी कमलेशने नंबर दिला तुमचा, म्हणून तर तुम्हाला फोन लावला. बरं सर, एक गोष्ट सांगा, ही कमलेशकडून तंबाखू सोडून मग कॅरेक्टरसाठी होतं. बरं ते हो, नशीब समजा गाडीला चावी तशीच, गाडी दुसरं कोणी नेली असते तर? अहो डायरेक्ट इकलीच असते ना. बरं झालं गणेश सरांनी बघितली. भावा, तिचं काय जाऊ, गाडी मिळाली ह्याच्यातच लय आनंद आहे. धन्यवाद. अहो सर, तुमच्या गाडीची लय मदत झाली. होय काय? होय. आणि सर हे ठीक आहे, पर डे गाडीचं. थँक्यू. आद्या, मला वाटतं तुझ्यापेक्षा जास्तच असेल ना पहिलं. नक्कीच. इज्जत नाही का? बरं सर, पुढच्या आठवड्यात गाडी परत लागणार, 4 दिवस. कधी पण सांगा की, माझा नंबर घे. द्या. 88-496. तर माझ्यामुळे काय नाव सेव? दौलत दौलत डॉट, ते निकनेम आहे डॉट. चला सर, येऊ का मी? घ्या काळजी. आणि आपल्या चाव्या आपल्या खिशात ठेव. जा तू. हो, धन्यवाद. दौलत, मला एक सांग, आज तुझ्या चांगल्या मित्रामुळे तुझी गाडी स्टार झाली रे. त्यामुळे 50-50. काय तिकडे दौल्या दवल्या, 30-70. ए दवल्या, मी मदत केली ना तुला गाडी शोधायला. चल पार्टी करू आपण. तुझं काय? चल, पकडदार नीट ठेव, जड आहे. गाडी आली. लगेच पार्टी. मला गाडी वळवली, गाडी.
हे सध्या ढकललं का किती लांब आहे अजून पेट्रोल पंप? लय लांब प्रोडक्शन वाल्यांना गाडीत पेट्रोल टाकायला येणं ही प्रोडक्शन वाली सगळी असंच असतात. तो बघ, राक्षस कसं चालते जरा गाडी जरा दाखवतो जा.